नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चना चाटची रेसिपी। ती बीचवर मिळते, तसेच आज तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला या थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी क्रेविंग होतं, काहीतरी चटपटा खायचं वाटत असतं। तर मग ही तुमच्यासाठी रेसिपी मी घेऊन आली आहे, ती ही हिरव्या चण्याची चना चाट रेसिपी। तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू। हिरवे चणे घेतलेले आहेत, मी रात्रभर भिजत ठेवलेले हिरवे चणे एक पेला घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एवढे चांगले फुललेले आहेत। आणि एक बटाटा घेतलेला आहे, दोन्हीही स्वच्छ धुतलेले आहेत। कुकरमध्ये हे चणे घालत आहे आणि 6-7 शिट्ट्या करायच्या आहे कुकरच्या। बटाटा घालत आहे, गरजेनुसार पाणी घाला आणि मीठ घालते, चवीनुसार मीठ घाला। झाकण लावून कुकरच्या 6-7 शिट्ट्या करा। कुकरमधून हिरवे चणे मी काढलेले आहेत, थंड झाल्यावरच मी काढलेले आहेत। हे बघा, चांगले शिजलेले आहेत चणे। हे बघा, आणि बटाटा पण शिजलेला आहे, एकदम इझिली जातोय सुरी। आता पूर्णपणे हे पाणी निघू दे। हे पाणी पूर्णपणे गेलेलं आहे, हे बघा। आणि या पाण्याचा वापर तुम्ही कोणत्याही आमटीमध्ये वापरू शकता, किंवा थोडंसं एका भांड्यामध्ये तूप किंवा तेल घालून आणि थोडंसं लसूण ठेचून छानपैकी खरपूस करा आणि हे पाणी ओता आणि मीठ घाला आणि असंच गरमागरम सूप म्हणून पिया, किंवा कोणत्याही डाळीमध्ये तुम्ही वापरलात तरी चालेल। मी 2 हिरवी मिरची घेतलेली, तुम्ही कमी जास्त करू शकतात। मी लाल तिखट पण घालणार आहे म्हणून 2 मिरची घेतलेले आहेत। आणि कांदा मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले आहेत। टोमॅटो घेतलेले आहेत 2 लालसर। कोथिंबीर घेतली आहे मूठभर, ती बारीक चिरलेली आहे। बटाटा मी अर्धाच वापरलेला आहे आणि तोही त्याचे छानपैकी बारीक असे स्लाइस केलेले आहेत। काकडी घेतलेली आहे, तीही बारीक चिरलेली आहे। एका वाडक्यामध्ये मी हे चणे जे आपण शिजवलेले हिरवे चणे ते मी घालत आहे। एक पेलाभर आहेत आणि छानपैकी रात्रभर भिजवून त्याचे 5-6 शिट्ट्या केलेल्या आहेत। काकडी घालत आहे, टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तिखटमध्ये लाल तिखट घेतलेला आहे, ते घालत आहे एक छोटा चमचा। चाट मसाला घालत आहे, लिंबू घालत आहे अर्धा। तुमची जशी क्वांटिटी असेल तसं तुम्ही घाला लिंबू आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा। आणि चवीनुसार मीठ। आता आपण सगळं काही एकत्र करूया। हे बघा, पूर्णपैकी मिक्स केलेला आहे, एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, मिठाचं तिखट प्रमाण सगळं। आणि जर तुमच्याकडे कैरी अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये कैरी, ती छान लागते। जर लिंबू तुम्हाला घालायचा नसेल तर आमचूर पावडर पण थोडीशी घाला, जास्त नाही। आता मी सर्व करून घेते। जसं बीचवर मिळतो तसंच मी ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे। हे बघा, परत मिक्स करून घेते। बीचवर मिळतो तसंच फील आणून देते आहे तुम्हाला, आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी।
संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना ही चना चाटची रेसिपी आणि तेही मी हिरवे चणे वापरलेले आहेत आणि तुम्ही ही सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.